थँक यू. पारू, हे काय? वा वा, वहिनी काय चिडले. मला वाटतं या दोघांचं काही खरं नाही आता. तू लगेच कामाला आलीस? बरी आहेस ना आता? हे बघ, कामापेक्षा तब्येत जास्त महत्वाची आहे, लक्षात ठेव. सांभाळ स्वतःला. काय आहे तू कोणाला सांगतेस? पारू आणि काम केल्याशिवाय राहणार आहे का? ती अजिबात बेडवर पडून राहणार नाही, बागडणार सगळीकडे. दादासाहेब असं का वागतायत? त्यांना तर आता आदित्य आणि पारू बद्दल सगळं सत्य समजलंय, तरी पण वहिनींना नाही सांगत आहेत का? आदित्य, मी तुला पण सांगून ठेवतेय, पारूला फार कामं लावू नकोस. ते इव्हेंट्स वगैरे आहेत त्या नंतर कर. आता ती पूर्णपणे बरी झालेली पाहिजे मला. बापरे, वहिनी सुद्धा आदित्य बरोबर छान छान बोलतायत. हे सगळं जर असं सुरू राहिलं ना, तर पारू या घरात सून म्हणून आलीच समजा, आणि मी मोलकरीण. काय करू जेवणाला? प्रीतम सरांच्या आवडीची मुगाच्या डाळीची भजी करते. तेव्हा काढ 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 काढ. मार ना, उडी मार. कर, प्रयत्न कर, येईल तो डबा खाली. आदित्य सर, तुम्ही आलाच तर यो डबा काढून द्या ना. कशाला? मी कशाला? तू आहेस ना, तुला आवडतं ना सगळं स्वतः स्वतः करायला. घरातली सगळी कामं, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर घ्यायला. मारुती मामाचं रागवणं, दामिनी काकूनी केलेला अपमान, सगळं तुला स्वतःला फेस करायला आवडतं ना. खूप मोठेपणा घ्यायचा असतो ना तुला. आता तो डबा पण स्वतःच काढ. सॉरी, चुकलं ना माझं. माफ करा की धनी. धनी? नुसतं नावालाच आहे का मी धनी? आयुष्य घालवायचं ना आपल्याला एकत्र, मग तुझ्या प्रत्येक गोष्टीत मी नको का? ऍटलीस्ट सांग तरी, नेमकं काय चालू आहे तुझ्या आयुष्यात? बराबर आहे तुमचं. तुम्ही नाही, एक काम करा. काय? तुम्ही मला शिक्षा द्या. नाही, शिक्षा तुला द्यायलाच पाहिजे. बर, आता तरी तुमचा राग गेला असेल तर तो डबा काढून द्या ना. आदित्य सर, प्लीज म्हण आधी. आदित्य सर, प्लीज मला तो डबा काढून द्या ना. सर नाही म्हणणार का? ठीक, असो. प्लीज धनी. काय म्हणाली? प्लीज. प्लीज. किती गोड वाटतं तुझ्या तोंडून. जर काय असंच इतकीच गोड बोलणार असशील ना, तर मी तुझ्यासाठी डबाच काय, अख्खा स्वयंपाक करून द्यायला तयार. कुठे गेला डबा? हा,
डब्याचं झाकण उघडं कोणी ठेवलं? अरे यार काय हे? पर तू तू हसतेस काय अगं? इकडे ये, साफ कर रे. बापरे, हे काय बघतेय मी? करू देत मजा. काय आहे ना, या लैला मजनूच्या लव्ह स्टोरीचा शेवटचा सीन आहे हा. करू देत मजा. यांना कुठे माहितीये पुढची स्टोरी मी लिहिलीये. आता यांच्या स्टोरीची एंड करणार दादासाहेब, त्यामुळे मला काहीच करायची गरज नाही. आता काय करू देत शेवटचं सीन. डॉक्टर, मी आदित्य किर्लोस्कर, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीचा सीईओ, अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा आहे. आणि ही पार्वती आदित्य किर्लोस्कर, माझी बायको. खोटं बोललात ना? पारू माझी बायको आहे म्हणून? कशी मी जर बोललो ना ते खरं आहे. माझं प्रेम आहे पारूवर. नाही नाही, हे समज चुकीचं आहे. ही आईला मॅडमची आणि किर्लोस्कर कुटुंबाची शुद्ध फसवणूक आहे. नाही, हे पाप आहे आणि ह्या पापात मला सहभागी नाही व्हायचं. इतकी वर्ष मी आईला मॅडमची, किर्लोस्कर कुटुंबाची इमाने बरेच सेवा केली आणि आता हे नाही. मी आईला मॅडमला जाऊन सांगतो की मी आता तुमची नोकरी नाही करू शकत, मी ही नोकरी सोडतोय. नाही, पुढं जे काही विनाशकारी घडणार आहे त्याच्याकरता मला हे करावंच लागेल. श्रीकांत सर, तुमची औषधं. श्रीकांत, पारूने जर आता ह्या गोळ्या आणून दिल्या नसत्या तर तू घेतल्याच नसत्यास ना आजच्या पण. काय अरे हे किती निष्काळजीपणा. जरा स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. मी का घेऊ? ही आहे ना, ही करते सगळं. अरे काय हे? थँक्यू. अरे काय चाललंय? मारुती, ये ना. मॅडम, मला ना जरा महत्वाच्या विषयाबद्दल तुमच्याशी बोलायचं. मग बोल की. मॅडम, काय आहे, इतकी वर्ष मी तुमची ह्या घराची इमाने बरेच सेवा केली, पण याच्या पुढे मला हे शक्य होईल असं मला वाटत नाही. काय? म्हणजे मी हे काम सोडतोय.
आता तुमच्या सगळ्यांचा निरोप घ्यायची वेळ आली आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मला ना जायची परवानगी द्या. मारुती, अरे काय बोलतोयस तू? तू असं काम सोडायला निघालायस, तेही अचानक. काहीतरी कारण असेल ना? नाही मॅडम, तुम्ही काही कारण विचारू नका. मला फक्त जाण्याची परवानगी द्या बस. हे बघ मारुती, तू आत्तापर्यंत आमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करत आलायस, तर हे सुद्धा सांग ना. हे बघ, तुझी अडचण ती आम्हा सगळ्यांचीच अडचण आहे. काय झालंय ते नीट सांग. आपण सगळेजण मिळून मार्ग काढूयात ना यातनं. आणि मारुती, तुला माहितीये की या घरात तू फक्त एक ड्रायव्हर म्हणून नाहीयेस, तर तू माझा भाऊ सुद्धा आहेस. जितका सयादादा मला प्रिय आहे ना, तितकाच तुझ्यावर पण जीव आहे माझा. आणि असं असताना अचानक जेव्हा माझा भाऊ तडकाफडकी मला सोडून जायला तयार होतो, तेव्हा त्याचं कारण जाणून घेण्याचा अधिकार आहे ना मला, बहीण म्हणून. होय. सांग ना मारुती, तुझ्या मनात हा विचार आलाच तरी कसा? आईला मॅडम, काही गोष्टी आहेत ना अंधारातच बऱ्या असतात. उजेडत जर का आल्या ना, तर त्याचं फक्त दुःख होणार, दुःख. मी मीठ खाल्लंय तुमचं या घरचं. तुम्ही कायम माझ्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात, पण माझ्यामुळं तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला गालबोट लागू नये एवढीच इच्छा आहे. त्यामुळं मी तुमच्या बसता इथं दूर लांब गेलेलंच बरं. वहिनी थांबा. मी सांगते मारुती असं का बोलतोय ते. मारुतीच्या या बोलण्याला कारणीभूत आपला आदित्य. आज आदित्यमुळे तो हा निर्णय घेतोय की तो हे घर सोडून जाणार आहे. हो ना आदित्य? दामिनी, तू काय बोलतेस कळतंय ना तुला? हो वहिनी. दादासाहेब, हो काय झालं? तुम्ही का असे गप्प आहात? तुम्हाला तर सगळं माहितीये ना. तुम्ही सांगा ना वहिनींना, आपण हॉस्पिटलमध्ये काय बघितलं सांगा. तूच आलीयस ना सांगायला, मग बोल आता. सांगते ना, मीच सांगते. काय आहे ना वहिनी, तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतात. ही तुमची लाडकी पारू, ही ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती ना, तिथे तुमच्या या लाडक्या सुपुत्राने, या आदित्यने तिचं नाव काय दिलं होतं माहितीये बिलिंगसाठी? पार्वती आदित्य किर्लोस्कर. बघितलं ही दामिनी किती स्मार्ट आहे की नाही, हुशार. आता बघा
वहिनी मला शाबासकी देणार. इथे द्यायला सांगते, इथे. दामिनी, घरात भांडणं लावण्याची एक संधी सुद्धा सोडत नाहीस ना तू. एक साधी गोष्ट घडली. आदित्यनी पारूचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या नावाचा वापर केला. आणि तुला काय वाटलं, श्रीकांतनी मला हे सगळं सांगितलं नसेल? श्रीकांत, काय रे, कसला विचार करतोयस? आणि ही कसली फाईल आहे? पारूची हॉस्पिटल मधली फाईल आहे. खरंच खूप सोसलं नाही ते मुलीने. पण नशीब ती ह्या सगळ्यातनं सुखरूप बाहेर पडली. हो, पण त्यासाठी आदित्यला खूप मोठा निर्णय घ्यावा लागला ग. कसला निर्णय? अहिल्या, म्हणजे डॉक्टर आधी पारूवरती काही उपचारच करायला तयार नव्हते. आदित्यने खूप समजावून सांगितलं त्यांना, पण ते काही ऐकायलाच तयार नव्हते. शेवटी नाईलाजानी, म्हणजे केवळ नाईलाजानी आदित्यला त्यांना असं सांगायला लागलं की पारू त्याची बायको आहे, किर्लोस्करांची सून आहे. काय बोलतोयस तू श्रीकांत? पारू किर्लोस्कर घराण्याची सून? अरे, इतका प्रॉब्लेम होत होता तर आपण वेगळा काहीतरी मार्ग निवडला असता. हे करण्याची काही गरज होती का? अहिल्या, शांत हो जरा, शांत हो. नाईलाजानी का, केवळ नाईलाजानी. आणि तू विचार कर, त्यांनी हे पाऊल उचललं नसतं तर काय झालं असतं? पण सगळ्यांनीच पारूला गमावलं असतं ना. आदित्यला त्यावेळेला जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. मला सांग, याच्यात काही चुकीचं केलं का त्यांनी? आदित्यला आपणच समजून घ्यायला हवं ना अहिल्या. बरोबर आहे तुझं श्रीकांत. कधी कधी नाईलाज म्हणून आपल्याला काही कठीण निर्णय घ्यावे लागतात. आणि हे सगळं करण्यात मला नाही वाटत की त्याच्या मनात दुसरा कसलाही विचार असेल, कसल्याही भावना असतील. त्यामुळे बरोबर आहे आदित्यचं. आदित्यने त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जे काही केलं ते पारूचा जीव वाचवण्यासाठी. आणि पारूला तिच्या मर्यादा माहिती आहेत, कारण तिच्यावर मारुतीचे संस्कार आहेत. त्यामुळे पारूच्या हेतूबद्दल मी स्वप्नात सुद्धा शंका घेऊ शकत नाही. त्यामुळे आदित्यने जे काही केलं त्यात त्याची काहीच चूक नाही असं मला वाटतं. अहिल्या मॅडम, तुमचं मन आहे ना खरंच लय मोठं आहे. पण मला ना चुकीच्या गोष्टी अजिबात सहन होत नाहीत. त्यामुळे इथनं लवकरात लवकर बाहेर जाणं हा एकमेव मार्ग आहे. मारुती, तू दामिनीच्या बोलण्यावरून जर काम सोडून जाण्याचा निर्णय घेत असशील ना तर हे फार चुकीचं आहे. अरे, आपली मुलं आहेत ती आपल्याला कधीच नाही फसवणार. आणि हे बघ मारुती, माझा पारूवरती पूर्ण विश्वास आहे. जी मुलगी या घरासाठी आपल्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाही, ती या घराची अप्रतिष्ठा कशी होतील? हे बघ, तू असा काहीही विचार करू नकोस, निर्धास्त राहा. मॅडम, मला असं वाटतंय की तुम्हाला जे काही सत्य कळलंय ना ते अर्धवट आहे.
खरी गोष्ट ही आहे की